वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। देवा काहीही कर पण त्या कांगारूचं अरिष्ट दूर कर माझ्या घरावरून। ए परत चिनू म्हण इकडे बघू नको सुरू कर। तो कायमचा निघून गेला की 1 नारळ आणि 11 रुपये अर्पण करेन तुला। देवा नचिकेत अगदी गोड आणि निरागस मुलगा आहे। तो घरात असला ना की वातावरण अगदी प्रसन्न असतं। देखे जरा किस्मत कितना है दम जम के रखना कदम मेरे साथिया। भाऊजी मला म्हणायचंय बरं ठीक आहे डिबाडी पांगडी चिबाडी पांग इडी बाडी चिबाडी पांग डिबाडी पांगडी चिबाडी पांग इडी बाडी चिबाडी पांग काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताजा ताजा माळव्याचा भुईला भात डिबाडी पांगडी चिबाडी पांग इडी बाडी चिबाडी पांग राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का डिबाडी पांगडी चिबाडी पांग इडी बाडी चिबाडी पांग। त्याला खूप दिवस आमच्याकडे राहू दे। तो जर 1 वर्ष आमच्याकडे राहिला ना तर तुला 101 रुपये आणि पाव किलो केशरी पेढ्यांचं नैवेद्य दाखवीन। अहो झाली का प्रार्थना? हो। जरा 21 रुपये देता का? दानपेटीत टाकायचे। अहो हे काय 1.25 रुपया आणि 4 आणे तर वापरातही नाहीयेत हल्ली। पण म्हणूनच मी 3 आणी जपून ठेवली आहेत, दानपेटीत टाकायला उपयोगी पडतात। अहो पण 1.25 रुपयाला काही किंमत आहे का? श्रद्धा ही पैशात मोजता येत नाही। चला लवकर, अजून बरीच देवळं करायची आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जर 21 रुपये टाकत गेलो तर मग बघायलाच नको। हो हो देवा 1.25 रुपयासाठी या कंजूस माणसाचं ऐकू नकोस। आपलं जसं ठरलंय ना तसंच होऊ दे। चला हो हो जुक 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 गीन गाडी दुराच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया। तुम्ही घेतलं? नाही 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 मानसी तूच चल ठीक आहे मी गाणं म्हणते। अगं एवढ्या परीक्षा दिल्यास नाचाच्या असं कसं? नाचायचं काय येतं तुला चांगलं चल कर। बर पण गाणं थांब मी गाणं लावते। हा चालेल जा छान कर ग। कुठलं लावणार आहे सई?
यार एग्स. हा भाई कुठे आहे? मी मिसळ खायला चाललो, येतो काय? नो आता नाही. आता इथे म्युझिक अँड डान्सचा प्रोग्राम चालू आहे. काय संस्कृती बंगलोमध्ये भाई हिटलरच्या राज्यात डान्स आणि म्युझिकचा कार्यक्रम सुरू आहे. याप. शपथ भाई हिटलर नाही का तिकडे? त्याला आयडिया करून बाहेर पाठवलं. वी आर हॅव्हिंग फन ओव्हर हियर. आय विल टॉक टू यू लेटर. या बाय बाय. हा बाय बाय बाय. संस्कृतीमध्ये डान्स म्युझिक भाई कमाल केली. प्रसाद घेतलात का? हो खाल्ला सुद्धा. मी जरा हे ठेवून येते. हा या या या. हा. अरे देवळात येताना हे काय असले कपडे घालून येतात का? तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर काही संस्कार केले नाहीयेत का? आम्हाला प्रश्न विचारणारे तुम्ही कोण? काय संबंध? नन ऑफ युअर बिझनेस. अरे बिंडोका सारखं वागताना तुम्ही मुलं म्हणून बोलावं लागतं. आता तुम्ही आमची अक्कल काढू नका, सांगून ठेवतो. नीट बोला माझ्याशी. अरे तुझ्या आजोबांच्या वयाचा आहे मी. आमचे आजोबा असं नाही बोलत आमच्याशी. ते फार कूल आणि जॉली आहे. अरे घरोघरी हे असले आजोबा फोफवलेत ना, म्हणून तुमची ही पिढी वाया चाललीये. जास्ती बोलतात आजोबा तुम्ही. माइंड युअर लँग्वेज. आणि आजोबा तुम्हाला जर असं हवं असेल की आम्ही तुमच्याशी मानाने बोलू तर तुम्ही तसे वागा ना. अरे तुम्ही आमचे संस्कार काढल्यानंतर आम्ही ऐकून घेणार आहे का? अरे पण हे असे कपडे घालून जाणार आहात का तुम्ही देवासमोर? हो पण देवाला काही प्रॉब्लेम नाहीये, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे अहो अहो जाऊन दे हो, आपल्याला काय करायचंय? ही मुलं मला दुरुत्तुर करतायत. अहो तुम्ही नका त्यांच्या नादी लागू. चला आपण जाऊया. तुम्ही जा रे मुलांनो. अहो तुम्ही कशाला त्रास करून घेताय? सगळी मुलं अशीच असतात. एकीकडे ही असली कुसंस्कारी वाया गेलेली कार्टी आणि दुसरीकडे आपली सई सोज्वळ संस्कारी. हो चुकूनही तिच्या तोंडून कधी दुरुत्तर निघणार नाहीत. तर काय? बोला ना. पाऊस पडेल काय? सांग सांग बोला ना. पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? भाऊजी. नाही चुकून झालं ते. नाही अरे असं नको, आपण पुढे खेळूया ना. मला काही येतं तुम्हाला. ते तुम्ही कॉलेजात करायचं ते करा. गाणं म्हणा. गाणं नको गं. ते काहीतरी वेगळं करतात. तुम्हाला माहिती मग काय. मग करा ना. बरं ठीक आहे, मी प्रयत्न करतो. काय शाळेपासून मी पाठांतर करायला घेतलेलं, ते कॉलेजच्या दिवसात मी एक करायचो. बघा मी करतो, तुम्ही बघाच. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं का फेकून द्यावं हे देहाचं दप्तर लखतर मृत्यूच्या काळ्याशार डोहात आणि करून टाकावा सगळ्यांचाच शेवट. छान केलं का हो. नाही माझं झालं एवढंच. अरे आपण नाही आले म्हण ना. पुढच्या देवळात रिक्षाने जाऊया. अहो इथे 200 पावलांवर आहे मारुतीचं मंदिर. अगो बाई 200 पावलं? हो काही गरज नाहीये रिक्षेची. अहो पण ऊन किती आहे बघितलं का? अहो तुम्ही काय मेणाच्या आहात का वितळून जायला? आणि ऊन हे हाडांसाठी चांगलं असतं. डोंबल माझं. काय म्हणालात? अहो काय म्हणणार, आणि म्हणून काय उपयोग आहे का? हे बघा उगाच कटकट करू नका. वय झालंय आता तुमचं. हा? आणि तुम्ही काय स्वतःला 16 वर्षाचं समजता की काय? दम बघा किती लागलाय. हे बघा मी अजिबात दमलेलो नाहीये. मला रोजची सवय आहे प्रभात फेरीची. हो सवय आहे तुम्हाला रोजच्या प्रभात फेरीची. पण मी आता सांगते ते जरा ऐकता का? काय? थोडा वेळ बसा, 2 घोट पाणी प्या, मग आपण जाऊ दुसऱ्या देवळात. ठीक आहे पण
दमलोय म्हणून नाही. हो 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 तुम्ही अजिबात दमला नाहीये. नाहीच जमलेलो मी. चला. बसूया आपण. फूलों का तारों का सबका कहना है सही ताई 1000 में मेरी बहना है सही ताई सारी उम्र हमें संग रहना है. मला नाही जमणार. नाही 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 सई सई. सई किती लाजायचं ते. मी पण केलाच ना नाच. अगं काकू पण चल कर बघू पटकन. चल. हो ग सगळे आग्रह करतायत ना कर पटकन. मग Come on, it's your turn now. You told me that day Indian classical dance येतो तुला म्हणून. हो कथक. then कथक स्टेप्स करून दाखव. हा दाखव ग. किती लाजायचं. मी पण केलं होतं. सांगतायत ना कर. मी गाणं लावते. चल कर. काकूपेक्षा छान कर. करेल ती. सुरुवात. सांसों में तेरे सरगमे हैं अब रात. मेरे ढोलना सुन मेरे प्यार की. माझ्यापेक्षाही छान केला. आणि आता ताई एक गोष्ट करणार आहे. काय? कविता. अरे नाही रे मला नाही जमणार कविता. दादा तुला माहितीये का ताई उत्कृष्ट कविता करते. नाही आता नको कविता वगैरे काही. सई सई कविता म्हण ना. अगं बोल ग बोल. सई म्हण ना ग. हो ग म्हण. ऐकव काहीतरी. नाही नाही खरंच नको खरंच. साई प्लीज. बरं ठीक आहे म्हणते.
ऊन कोवळे दवात भिजले, पानावर सोनेरी पारा. ऊन कोवळे दवात भिजले, पानावर सोनेरी पारा. गुज जाणुनी गंधित झाली, सखी केतकी सांगे वारा. नकळे मजला तिच्या मनीचे, काय जाणुनी वेली हसल्या. नकळे मजला तिच्या मनीचे, काय जाणुनी वेली हसल्या. फुलून यावे मी म्हणून का, भृंग कुठून असा राणी आला. डुलत्या फांदीवरी उमलतो, कृष्ण केसरी श्यामेचा स्वर. डुलत्या फांदीवरी उमलतो, कृष्ण केसरी श्यामेचा स्वर. गडद नभाच्या स्पर्शाने अन जळी उमटती तरंग कातर. शकुन शुभाचे सांगत बसली, रानबावरी किलबिल वखळ. हुरहुर दाटे मनात माझ्या, भरले का आनंदे ओंजळ. वा 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 छान आहे. आता सगळेजण कॉफी घेणार का? कॉफी पिऊया आणि सेकंड सेशन स्टार्ट करूया. चालेल. चल मानसी, मदतीला ये बाई. अरे हो, मी पण जरा आलोच. दादा, आज तुझ्यामुळेच या जॅमिंगला मजा येते. या बट सगळ्यांना मजा येते का फक्त तुला आणि मला? साई, कम ऑन, एक्सेप्ट कर ना, तुला पण मजा येते. यू आर हॅव्हिंग फन. हा म्हणजे ठीक आहे, छान वाटतंय. एनिवे, तू पोएम बोलली आता एक. इट वॉज अ नाईस पोएम, पण खूप हाय लेवल मराठी होतं, ते थोडं कळलं नाही. दादा, अरे तिला मराठीमध्ये सुवर्ण पदक मिळालंय, मग तिची लेवल हायच असणार ना. आय एग्री. बट मीनिंग सांगशील प्लीज? अजिबात सांगणार नाही. का? म्हणजे तुम्हाला अर्थ हवेत त्या शब्दांचे, तुम्हीच शोधून काढा. सम काइंड ऑफ अ चॅलेंज. हो, हवं तर तसं समजा. ओके, चॅलेंज एक्सेप्टेड. इथं बसूया. हो हो, बसा बसा. पण दमलोय म्हणून नाही बरं का? नाही हो, हा, बसा. दमलोय म्हणून नाही अजिबात. पाणी देते. द्या पाणी. गार वाटतंय अगदी. हो ना. हो हो, थंडावा आलाय. अहो काय झालं? नको, तुम्ही इथं बसू नका. का? ह्या बाकाला नुकताच कुणीतरी रंग लावलाय. अगो बाई, हे बघा हे बघा हे बघा हे बघा, हे सगळं. अहो, हसताय काय तुम्ही? अहो तुमचं धोतर रंगलंय सगळं. खरं म्हणजे इथं एखाद्याने तरी असा फलक लावायला हवा होता ना, की या बाकाला रंग दिलेला आहे तेव्हा कोणी बसू नये. पण नाही, काही शिस्तच नाहीये ना इथे. बर, चला आता आपण पुढच्या देवळात जाऊ. नको, देवळात नको, आपण आता घरी जाऊया. घरी? हो हो, आता या अशा रंगलेल्या धोत्रात मी देवळात येऊ का तुमच्या बरोबर? नको नको, घरी नको. हे बघा, तुम्हाला यायचं असलं तर घरी या, नाही तर या बाकावर तुम्ही बसा, मी जातो घरी. घरी? इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर मेरे कॉफी की. अरे वाह, ये हमें है यकीन, बेवफा वो नहीं, फिर वजह क्या हुई कॉफी कॉफी की. वाव, दैट्स लवली कॉफी काकू.
जायफळ घालून केली अरे, आवडली ना? अगं यु नो व्हॉट, तुम्ही खूप टॅलेंटेड आहे. एक कुकिंग कॉम्पिटिशन केली ना तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या शेफ्सना बीट करू शकाल. काहीतरीच बाई. नॉट जस्ट यू, इनफॅक्ट तुम्ही सगळे तुम्ही खूप टॅलेंटेड आहे. पण आप्पांच्या भीतीमुळे तुम्ही सगळे विसरला टॅलेंट्स तुमचे. अरे आता आम्हाला या सगळ्याची सवय झाली, या वातावरणाची. या बट दॅट्स बॅड काका. बरं ते सगळं जाऊ द्या, आता तुम्ही काहीतरी करून दाखवा. नो 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 नो, कम ऑन. म्हणजे आम्हाला सगळ्यांना जे येतं ते आम्ही करून दाखवलं, तुम्ही आग्रह केला म्हणून. आता आम्ही सगळे आग्रह करतोय असं समजा आणि तुमचं टॅलेंट दाखवा. हो, काहीतरी येत असेलच ना तुला. होऊन जाऊ दे ना आज.